अहमदनगरमधून सुद्धा अशीच एक बातमी समोर येते। त्या ठिकाणी शेळ्या चालणाऱ्या या दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे नदीत बुडणाऱ्या 2 तरुणांना जीवनदान मिळालंय। गोदावरी नदीमध्ये मोटार काढण्यासाठी 3 भावंड उतरले होते। दुर्दैवाने पाणी वाढल्यामुळे तीनही तरुण वाहत गेले। तर ताराबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून या तरुणांकडे फेकली आणि या 2 भावंड वाचलेत, मात्र तिसऱ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। दरम्यान ताराबाईंच्या या कामगिरीचं सुद्धा सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अहमदनगरमधून सुद्धा अशीच एक बातमी समोर येते। त्या ठिकाणी शेळ्या चालणाऱ्या या दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे नदीत बुडणाऱ्या 2 तरुणांना जीवनदान मिळालंय। गोदावरी नदीमध्ये मोटार काढण्यासाठी 3 भावंड उतरले होते। दुर्दैवाने पाणी वाढल्यामुळे तीनही तरुण वाहत गेले। तर ताराबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून या तरुणांकडे फेकली आणि या 2 भावंड वाचलेत, मात्र तिसऱ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। दरम्यान ताराबाईंच्या या कामगिरीचं सुद्धा सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अहमदनगरमधून सुद्धा अशीच एक बातमी समोर येते। त्या ठिकाणी शेळ्या चालणाऱ्या या दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे नदीत बुडणाऱ्या 2 तरुणांना जीवनदान मिळालंय। गोदावरी नदीमध्ये मोटार काढण्यासाठी 3 भावंड उतरले होते। दुर्दैवाने पाणी वाढल्यामुळे तीनही तरुण वाहत गेले। तर ताराबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून या तरुणांकडे फेकली आणि या 2 भावंड वाचलेत, मात्र तिसऱ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। दरम्यान ताराबाईंच्या या कामगिरीचं सुद्धा सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अहमदनगरमधून सुद्धा अशीच एक बातमी समोर येते। त्या ठिकाणी शेळ्या चालणाऱ्या या दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे नदीत बुडणाऱ्या 2 तरुणांना जीवनदान मिळालंय। गोदावरी नदीमध्ये मोटार काढण्यासाठी 3 भावंड उतरले होते। दुर्दैवाने पाणी वाढल्यामुळे तीनही तरुण वाहत गेले। तर ताराबाई पवार यांनी आपल्या अंगावरील साडीची दोरी बनवून या तरुणांकडे फेकली आणि या 2 भावंड वाचलेत, मात्र तिसऱ्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालाय। दरम्यान ताराबाईंच्या या कामगिरीचं सुद्धा सर्वत्र कौतुक केलं जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।